विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या। उद्धव ठाकरे हे विधिमंडळ सभागृहात टुरिस्ट प्रमाणे येत असल्याचा आरोप एकनाथ शिंदेंनी केला। तर शिंदेंनी केलेल्या आरोपावर पलटवार करत ठाकरेंच्या पक्षाचे नेते शिंदेंवर तुटून पडले। पाहुयात काय घडले। उद्धव ठाकरे सभागृहातले टुरिस्ट। उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचे आरोप। ठाकरेंच्या पक्षाचा शिंदेंवर पलटवार। उद्धव ठाकरेंच्या विधिमंडळ अधिवेशनातल्या हजेरीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना डिवचलंय। उद्धव ठाकरे हे अधिवेशनात टुरिस्ट सारखे येत असल्याचा टोला एकनाथ शिंदेंनी केलाय। उद्धव ठाकरे फक्त हजेरी लावण्यापुरती सभागृहात येत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। सत्तेच्या खुर्चीसाठी कोणी काय काय सोडलं 2019 ला माहित आहे। हिंदुत्व सोडलं, वडिलांचे विचार सोडून शत्रूच्या तंबूमध्ये छावणीमध्ये जाणाऱ्या लोकांनी संभाजी महाराजांचा अपमान किंवा बरोबरी करणं हे योग्य होणार नाही। आणि म्हणून हे नैतिक त्यांना अधिकारही नाही। काही जण येतात टुरिस्ट म्हणून येतात, टुरिस्ट म्हणून जातात, सभागृहाबाहेर आरोप करतात आणि पायऱ्यावर उभे राहून निघून जातात आणि मग बाहेर पायऱ्यावर राहून बघायचा चॅनलचा बूम आणि बोलून झाल्यावर ठोकायची धूम। असले लोक काय काय करतात, कशाला पाहिजे हे सगळं। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर आरोप केला आणि ठाकरेंच्या पक्षातून प्रतिक्रिया येणार नाही असं होणारच नाही। खासदार अरविंद सावंतांनी एकनाथ शिंदेंचा खरपूस भाषेत समाचार घेतला। पळपुट्याने दुसऱ्यांना पळू बनायचं, वाघासारखे येतात, डरकाळी फोडून जातात, पाचावर धारण तुमची बसते, ते आले तरी कळलं ना, ते बसले तर तुमची आणखीन पाचावर धारण। पळपुटे तुम्ही भगोडे असं मी लोकसभेत बोललो होतो। तुमच्यात हिम्मत नाही रे। तुम्ही कुणाच्या आश्रयाला गेलात? सुरत कोण आहे तिथे राज्य करतं? भारतीय जनता पार्टीचं सरकार। आसाममध्ये गेलात, कुणाचं राज्य आहे तिथे? भारतीय जनता पार्टीचं राज्य। तुम्ही गोव्यात गेलात, कुणाचं राज्य होतं तिथे? भारतीय जनता पार्टी। आश्रित तुम्ही आश्रित, लाचार, हिम्मत नाही रे छातीला छाती डोळ्यात डोळ्या भिडून बोलण्याची। उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला लोकमान्य नेतृत्व दिलंय। उद्धव ठाकरेंच्या तुलनेत 1 दशांश तरी काम करून दाखवा असं आव्हान खासदार अनिल देसाईंनी दिलंय। उद्धव ठाकरे साहेब जे काम करतायत त्याच्यात 1 दशांश तरी काम करा, लोकांच्या मनात घर करण्याचा प्रयत्न करा आणि मग बाकीचे। उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही 1-2 दिवसांची हजेरी लावली होती। त्यांच्या या सभागृहातल्या अल्प हजेरीचा मुद्दा शिवसेना येत्या काळात मोठा करण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई।